थोडं मोठं ना. पाटील साहेब, सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही दवाखान्यातून बाहेर पडताय, तुमची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं? चांगली आहे. 2 दिवस आता गावाकडे थोडा आराम करायचा आणि पुन्हा एकदा सांगतो की जर गृहमंत्र्यांनी दडपशाहीनं लावलेली संचारबंदी जर गावात उठवली असली तर समाजाने भेटायला यावं, आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती पुन्हा एकदा आपण येऊ नका, आपल्याला कायद्याचं पालन करायचं. आता आंतरवालीमध्ये संचारबंदी तर तुम्हाला तिथे पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील, काही मनात शंका आहे का? अजिबात नाही, शंका नाही. का नाही येऊ देत? गाव आहे का काय माझं? एवढं गृहमंत्र्यांना थोडं दडपण आहे त्यांचं. गृहमंत्र्याला काय असं करायचं? गृहमंत्र्यांनी शिकत केली असेल बहुतेक ते आता, कारण इतक्या दिवस राहणं काय शक्य नाही. तर 10% बद्दल तुम्ही नेहमी चर्चा ही शंका व्यक्त केलेली, शेवटी आज गुणवत्ता सदावर्ते यांनी आव्हान दिलेलं 10% आरक्षण. वा, हे माहिती होतं आम्हाला. फडणवीस साहेब एका हातानं देणार आणि दुसऱ्या हातानं याचिका दाखल करायला लावणार, कारण ती श्रद्धे आहे त्यांची. सदावर्ते साहेब हमेशा त्यांना श्रद्धे देवेंद्रजी म्हणत असतात, म्हणजे जीवाभावाचा माणूस असल्याशिवाय होत नाही. म्हणूनच आम्ही आमच्या मागणीवरती ठामे ओबीसी आरक्षणाने सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणं. त्यात नुसतं सगळ्या सोयऱ्यात मराठीचं कल्याण होणार नाही. ओबीसी जेवढ्या काय जाती आहेत त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत. म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिले ते सुद्धा त्यात येणार आहेत. म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून काम नाही केलं, सगळ्या जाती धर्माचं काम केलं आणि मी त्याच्यावर ठाम कायमस्वरूपी ठाम राहणार. पण शेवटी शंका खरी ठरते की आरक्षण टिकणार नाही का? आता कोर्टात दाखल झालंय.